एकदा काय झालं, अकोला जवळच्या पातूर नावाच्या गावी एक लग्न सुरू होतं. बघा 1974 सालची ही गोष्ट. लग्न झालं आणि एक दारू पिलेला माणूस डुलत डुलत स्टेजवरती आला. येऊन त्याने नवरदेव नवरीला आशीर्वाद दिला आणि त्यांच्या हातामध्ये एक नाणं ठेवलं. सोन्याचं होतं हे नाणं. सर्वांनी त्याला विचारणा केली की काय रे बाबा, कुठून चोरून आणलं हे नाणं? तो म्हटला, अरे चोरून वगैरे नाही आणलेलं. इथं जवळ असलेल्या बोर्डी नदीमध्ये तर अशी भरपूर नाणी सापडत आहेत. लोकांना आश्चर्य वाटलं. झुंबड तिकडे उडाली. लोकांनी मशाली पेटवल्या आणि शोध सुरू केला. लोकांना तिथं भरभरून नाणी मिळाली, सगळी सोन्याची. लोकांनी होईल तेवढी नाणी जमा केली आणि येऊन आपापल्या घरी नेऊन ठेवली. कुणीतरी त्यावर अफवा पसरवली की आपल्या गावावरती गिन्नी देवी नावाची देवी प्रसन्न झालीये. वणव्यासारखी ही बातमी शेजारच्या पाजारच्या सगळ्या गावांमध्ये पसरली. दुसऱ्या दिवशी अख्खा अकोला जिल्हा जणू त्या पातूर गावात जमा झालेला होता. पोलिसांना बोलवावं लागलं. पोलिसांनी 144 कलम त्या ठिकाणी लागू केलं आणि या सगळ्याला अटकाव घातला. त्या दिवशी जो शोध झाला त्यामध्ये 36 किलो वजनाची जवळजवळ 3262 नाणी ही सरकार दरबारी जमा करण्यात आली. आता बाकी रात्रभरामध्ये जी नाणी लोकांनी नेली त्याचा तर अंदाजच नको. सापडलेली सोन्याची ही सर्व नाणी शहाजहान नावाच्या मुघल बादशहाची होती असं नंतर अभ्यासकांनी सांगितलं. आजही ही हजारो नाणी सरकार दरबारी जमा तर आहेतच, पण पातूरच्या लोकांच्या घरामध्येही आहेत. अशी आहे ही पातूरच्या खजिन्याची गोष्ट.